तत्पुरुष म्हणजे का तुम्हाला दादा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार जो आहे तो केला असून मी मराठवाड्यात जाणार, बघू जरांगे काय करतो ते. देवेंद्र एकटा नाहीये तर आम्ही सर्व आहोत असं खासदार नारायण राणे म्हणाले. काय ते म्हणे मराठवाड्यात जातो म्हणे मी, जरांगे काय करतो मराठवाड्यात मी जाऊन बघतो, जरांगे काय करतो ते बघतो. जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असा प्रकारचा इशारा जो आहे तो नारायण राणे यांनी दिलेला आहे. आणि मी त्यांना काही म्हणलोच नाही येऊ नका म्हणून. माझं कधी स्टेटमेंट आहे का? समजा त्यांना आदरानं दादा म्हणते सगळं, मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही? ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी? मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही, तुम्हाला बघून घेतो? तुम्ही काय बघणार आहेत मा? हे बघा, मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस, ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवू असं धमकी. मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला. कोकणात मी म्हणतच नाही, मी तसले चाबरे धंदे करतच नाही. मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. आता बळच धमकी देता का? मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांची, लय फजिती होईल. हो, कोकणात सुद्धा. पण मी तसलं असलं इतके छिचुरे चाळे करतच नाही, कारण आम्ही त्यांना मानतो. दादा म्हणतो मी त्यांना, कारण त्यांना मानतो. त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना, मानतो म्हणल्यानंतर. आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आजही सांगतो पुन्हा की त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर बोललेलो नाही, बोलत नाही. मग मी बोलायला लागलो तर मग मी आखाडणार नाही. म्हणजे मी क्लिअर सांगतो, त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या. फुकट धमक्या, मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात. मी कोणालाच भेट नसतो. दादा, नारायण राणे यांनी असं म्हटले की मी मराठवाड्यात जाणार आहे, बघू जरांगे काय करतो ते. देवेंद्र एकटा नाही तर आम्ही सर्व आहोत असं नारायण राणे म्हणाले. देवेंद्रचं त्यांचं काय समज? आणि आम्ही त्यांना आदरानं दादा म्हणतो. आम्ही त्यांना आणखीनच तोंड टाकून बोललेलो नाही. आणि मी निलेश साहेबाला विशेष करून सांगतो, समजून सांगा सगळ्या, मी त्यांना बोललेलो नाही. मी बोलायला लागलो तर मी मागं सरकणार नाही. हो, कारण मी म्हणलो का त्यांना मराठवाड्यात येऊ नका? मी म्हणलो का कोणत्या नेत्याला? माझा मराठा समाज म्हणला का येऊ नका? काय करतो ते बघू. म्हणजे का धमक्या द्यायला लागले का तुम्ही मला? उगत काय माया नादाला लागू नका. मी सरळ सांगतो, माया नादाला लागू नका. तुम्ही तिकडं कोणाच्या नादाला लागा, माया नादाला लागून तुमचा पचका करून घेऊ नका तुम्ही. म्हणजे क्लिअर सांगतोय मी. निलेश साहेबाला विशेष करून पुन्हा सांगतो की तुम्ही त्यांना समजून सांगा की मी त्यांना बोललेलो नाही, बोलत नाही. तुम्ही विनाकारण मला डोचू नका त्या देवेंद्र फडणवीससाठी. देवेंद्र फडणवीसने हे ठरवलं का आता दादा अंगावर घालायचं आमच्या मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का? मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का? आणि तुम्ही मला आव्हान द्यायला लागले. मी मराठवाड्यात जातो, काय करतो ते बघतो. मी म्हणलो की तुम्ही येऊ नका, मग बघतो तुमच्याकडे आल्यावर. मी जर धमकी दिली ना, कुठंच नाही फिरता येणार, कुठंच. मराठवाड्याचं तर सोडूनच द्या, कुठंच. इतका खालच्या दर्जाचे विचार मी नाही करत. दादा मोठे नेते, त्यांनी किती तोलून मापून बोलायला पाहिजे, किती तोलून मापून शब्द काढले पाहिजेत. आपण एक दिवस समाजाचं काम केलेलं आहे त्यांनी 16% आरक्षणासाठी, याचंही त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. का ते देवेंद्र फडणवीस ऐकून काय येवी? देवेंद्र फडणवीस एकटा नाही. आणि त्याचं काय 1,500 लोक आले तर ते काय करणार? आमचं काय करणार? ती देवेंद्र फडणवीस या धमक्या द्यायला लावल्या का आता? देवेंद्र फडणवीस एकटा नाही, आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या. तुम्ही काय सोबत आहे सगळे? काय करणार तुम्ही? मराठी एकदा नादाला लागले ना, तुम्ही काहीच करू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणला उगत नीट राय, नको मराठी अंगावर घालून नीट राय, येडवून करू नको लई. तुला वाटत असेल ही मराठ्यांची फौज गोळा केल्यावर काय होईल? सुपडा साप होईल, सुपडा साप राज्यात. हे असे जर मराठी अंगावर घातले ना, तुम्हाला आणखीन सांगतो फडणवीस साहेब, एकही शीट नाही येऊन देत तुमची, एक बी राज्यात. तुम्ही लय भानावर येऊन काम करा, थोडं लय मस्तीत सत्याचा गैरवापर नका करू फडणवीस साहेब. तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालू नका. त्यांना म्हणलोच नाही आम्ही महाराष्ट्रीयन. बळच कशामुळं मला धमक्या देता तुम्ही? बळच मराठ्याच्या नादी लागू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.